सगळे संत आम्हाला काहीतरी उपदेश करतात। तो उपदेश कशासाठी आहे तर आपल्या मानवी जीवनाचं कल्याण व्हावं, आपल्या मानवी जीवनाची धन्यता व्हावी, हा त्याचा हेतू आहे। मुळात संत आपला हे सांगतानाच, आपल्या अवताराचं उद्दिष्ट सांगतानाच म्हणतात, तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही वैकुंठवासी आलो याचं कारणासी, बोलिले जे ऋषी साचभावे वर्ताया। आम्ही कशासाठी आलो आहोत? ऋषी मुनींनी ज्या शास्त्राप्रमाणे आपलं जीवन आचरण करून दाखवलं त्याप्रमाणे जीवन जगता येतं, संसार करता करता परमात्म्याची प्राप्ती करून घेता येते, हे दाखवून देण्यासाठी आम्ही आलो आहोत। ज्ञानदेवांच्या अवताराचं प्रयोजन आरतीत सांगितलंय, लोपले ज्ञान जगी हित नेनती कोणी, अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी। नाथ महाराज म्हणतात आपलं प्रयोजन सांगताना, धर्माची वाट मोडे अधर्माची शीग चढे, तै आम्हा येणे घडे जड जीवा उद्धरणे। आम्ही कशासाठी आलो आहोत तर जड जीवांचा उद्धार करण्यासाठी आलो आहोत। सगळे संत आम्हाला मार्गदर्शन करतात। आम्हालाच मार्गदर्शन का करायचं तर आम्हाला मिळालेलं हे माणसाचं शरीर। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, येणेची शरीरे शरीरा येणे सरे, किंबहुना एरझारे चिरापडे, किंवा देवे दिला देह भजना गोमटा। हे शरीर आम्हाला कशासाठी दिलंय तर भगवंताचं भजन करता यावं, त्याची प्राप्ती करून घेता यावी, यासाठी आम्हाला हे शरीर दिलेलं आहे। दिली इंद्रिये हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायण नासे जीवपण भवरोग। दिली इंद्रिये, कशासाठी इंद्रिये दिलीत तर त्या भगवंताची प्राप्ती करून घेता येते। डोळ्याने त्याचं रूप पाहता येतं, तोंडानं त्याचं नाव घेता येतं, कानानं आपल्या घेतलेलंच नाव आपल्याला ऐकता येतं, पायानं चालत त्याच्याकडे जाता येतं, हाताने त्याला नमस्कार करता येतो। म्हणजे सगळी कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय त्याच्या उपासनेसाठी काय करता येतात, वापरता येतात। आणि म्हणून असे सुंदर इंद्रिय ज्या शरीराला मिळालेले आहेत त्या शरीरानं काय करावं, भगवंताची प्राप्ती करून घ्यावी।